महत्त्वाची घडामोड आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक अवैध असल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी नोटिशीतून करण्यात आली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी केली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी याबद्दल सुनेत्रा पवारांना नोटीसही पाठवली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलैला ही नोटीस बजावली आहे। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवारांना पाठवलेल्या नोटिशीत नेमकं काय म्हटलंय पाहूयात। 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे। ही निवडणूक रद्द करण्यात यावी। 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं। 18 फेब्रुवारीला ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती। कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती। सुनेत्रा पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं। पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांमध्ये खूप विसंगती आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही बेकायदेशीर आहे। पक्षात नवीन, स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलंय। या नोटिशीने काही फरक पडणार नाही। फक्त आणि फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी पाठवलेली नोटीस आहे। वहिनीची जी निवड झालेली आहे ती पूर्णपणे निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार आणि पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन नुसार झालेली निवड आहे। त्याच्यामुळे अशा नोटिशीला फारसं महत्व राहत नाही। नई कमेटी का लिस्ट भी निकल रही है जो कहीं न कहीं चूक है राष्ट्रीय अध्यक्ष के द्वारा, कहीं न कहीं गड़बड़ी है। ये चयन प्रक्रिया जो है असंवैधानिक है। इसका मैं विरोध करने के लिए जवाब मांगा हूं। तर मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा असं अनिल पाटील यांनी म्हटलंय। सुनेत्रा पवार कधीतरी राज्याच्या मुख्यमंत्री नक्कीच होतील। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू असंही अनिल पाटील यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री आमचा झाला पाहिजे, आमच्या पक्षाची स्वाभाविक अपेक्षा आहे। सुरुवातीच्या काळात अजितदादा झाले पाहिजे याच्या बाबतीमध्ये नेहमी आमचे ते स्वप्न होते, परंतु आता अजितदादा नाहीये। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या नक्की एक ना एक दिवस ह्या राज्याच्या मुख्यमंत्री होतील। पण मुख्यमंत्री जर का व्हायचं असेल तर त्याला संख्येचं गणित लागतं आणि ते संख्येचं गणित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की येणाऱ्या काळात